Dear student, in the last lecture we have seen menstrual cycle. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी ऋतुचक्र किंवा मासिक पाळी किंवा MC नेमकी काय प्रक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते हे आपण त्या ठिकाणी पाहिले. याच्यामध्ये असणारे जे काही डायग्रॅम जे आहेत म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही ऋतुचक्र जे आहे तर त्या ऋतुचक्राच्या डायग्रॅमवर विचारण्यात येणारे जे काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहिलेत. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी असंही त्या ठिकाणी पाहिलं होतं की अंडपेशी जे आहे तर त्या अंडपेशीचं फलन 24 तासामध्ये जर त्या ठिकाणी झालं नाही तर पित्तपिंड अकार्यक्षम होऊन त्याचं रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी श्वेतपिंडामध्ये त्या ठिकाणी होताना दिसतं. यामुळं प्रोस्टेरोजेन्स आणि इस्ट्रोजेन्स ही जी काही दोन्ही संप्रेरक जे आहेत तर ती दोन्ही संप्रेरक त्या ठिकाणी पूर्णपणे स्रावण्याचं थांबताना दिसतात आणि या संप्रेरकाच्या अभावामुळे काय होताना दिसते, गर्भाशय जे आहे तर त्या गर्भाशयाच्या अंतस्तराचा ऱ्हास जो आहे तर तो ऱ्हास पावण्या त्या ठिकाणी सुरुवात होताना दिसते आणि अंतस्तरामधील असणारे जे काही ऊती आणि अफलित अंडपेशी जे आहे तर त्यांचं योनी मार्गामध्ये काय होतं आणि योनी मार्गाद्वारे त्या ठिकाणी ते बाहेर टाकले जातात. त्याच्यानंतर आपण पाहिलं की ही जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया जोपर्यंत अंडपेशीचं फलन होऊन तयार झालेलं जे काही भ्रूण जो आहे अभ्रक जो आहे तर त्या अभ्रकाचं रोपण होत नाही तोपर्यंत ही जी काही ऋतुचक्राची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी पुनरावृत्ती त्याची त्या ठिकाणी होताना दिसते. परंतु जर त्या ठिकाणी गर्भधारणा झाली किंवा भ्रूणाचं रोपण जर झालं तर अभ्रकाचा जन्म होईपर्यंत त्याच्यानंतर ती असणारे जे काही स्त्री जे आहे तर ते स्त्री जोपर्यंत त्या मुलाला त्या ठिकाणी पाजताना दिसते म्हणजे दुग्धपानाचा असताना तो काही कालावधी जो आहे तर त्या कालावधीमध्ये हे जे काही ऋतुचक्र जे आहे तर त्या ऋतुचक्राची पुनरावृत्ती त्या ठिकाणी थांबताना दिसते. त्याच्यानंतर आपण पाहिले हे जे काय असणारे जे काही ऋतुचक्र जे आहेत मासिक पाळीची जी प्रक्रिया जी आहे तर ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की 4 ते 5 दिवसाचा असताना जो काही रक्तस्रावण्याचा जो काही कालावधी जो आहे तर त्या कालावधीमध्ये स्त्री जी आहे तर त्या स्त्रीला त्या ठिकाणी वेदना होताना दिसतात, मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव त्या ठिकाणी होताना दिसतो, तिला त्या ठिकाणी अशक्तपणा त्या ठिकाणी जाणवतो आणि म्हणून या कालावधीमध्ये स्त्रीला जो आहे तर त्या संसर्ग होण्याची शक्यता असते आणि या सर्व कारणांमुळे या दिवसामध्ये विशेष वैयक्तिक स्वच्छतेबरोबर तिला विश्रांती जी आहे तर त्या विश्रांतीची त्या ठिकाणी गरज असते. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे या ठिकाणी प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान. पाहतो की मेनी कपल कॅनॉट हॅव चिल्ड्रन ड्यू टू व्हेरियस रिझन्स. अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही दाम्पत्य जे आहेत तर त्या दाम्पत्यांना विविध कारणामुळं मुलं त्या ठिकाणी होत नाहीत, अपत्य त्या ठिकाणी होत नाही. इन केस ऑफ वुमन इररेग्युलॅरिटी इन द मेन्स्ट्रुएशन सायकल, डिफिकल्टीज इन ओव्होसाइट प्रोडक्शन, ऑब्स्टॅकल इन द ओव्हिडक्ट, डिफिकल्टीज इन द इम्प्लांटेशन इन द युरेटर्स अँड मेनी अदर रिस्पॉन्सिबल रिझन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. पार्ट की काय पाहिलं आपण की अनेक असणारे जे काही दाम्पत्य जे आहेत तर त्या दाम्पत्यांना विविध अशा प्रकारची जे काही कारणं जे आहेत तर त्या कारणांमुळं अपत्य त्या ठिकाणी होत नाही, मुलं त्या ठिकाणी होत नाही. आता स्त्रीचा जर आपण जर विचार जर केला तर पहिलं कारण आपल्याला सांगितलेलं की इररेग्युलॅरिटी इन द मेन्स्ट्रुएशन सायकल म्हणजे स्त्रीची असणारे जे काही मासिक पाळी जे आहे तर त्या मासिक पाळीमध्ये अनियमितता असणं. दुसरं आपण त्या ठिकाणी कारण त्या ठिकाणी पाहतोय डिफिकल्टी इन द ओव्होसाइट प्रोडक्शन म्हणजे अंडपेशी जे आहे तर त्या अंडपेशीच्या निर्मितीमधली अडथळे जे आहे तर ते अडथळे त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतात. त्याच्यानंतर तिसरं आपल्याला सांगितलं की ऑब्स्टॅकल इन द ओव्हिडक्ट म्हणजे अंडनलिका जी आहे तर त्या अंडनलिकेमध्ये अंडपेशीचा जो काही प्रवेश जो आहे तर त्या प्रवेशामध्ये असणारे जे काही अडथळे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं डिफिकल्टी इन इम्प्लांटेशन इन द युरेटर्स म्हणजे गर्भाशय जे आहे तर त्या गर्भाशयाच्या रोपण क्षमता जी आहे तर त्या रोपण क्षमतेमधले असणारे जे काही अडथळे इत्यादी कारणामुळं ती जी काही स्त्री जी आहे तर त्या स्त्रीला त्या ठिकाणी अपत्यप्राप्ती जी आहे तर त्या अपत्यप्राप्ती त्या ठिकाणी होऊ शकत नाही. आता याच्या उलट पुरुषांचा विचार जर आपण जर केला तर काय सांगितलेलं आहे की ॲब्सेन्स ऑफ स्पर्म इन सिमेन, स्लो मुवमेंट ऑफ द स्पर्म, ॲनमलीज इन द स्पर्म आर द रिझन इन केस ऑफ द मेल. तर पुरुषाचा जर आपण जर विचार जर केला तर पुरुषामध्ये असणारे जे काही वीर्य जे आहे ज्याला त्या ठिकाणी आपण सिमेन्स त्या ठिकाणी म्हटलेले तर त्या सिमेन्समध्ये असणारे जे काही स्पर्म म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे काही शुक्रपेशी म्हणजे पुरुषाचं असणारे जे काही वीर्य जे आहे तर त्या पुरुषाच्या वीर्यामध्ये
शुक्रपेशी ज्या आहेत तर त्या शुक्रपेशींचा पूर्णपणे प्रभाव असणं. दुसरं कारण आपल्याला सांगितलं स्लो मुवमेंट ऑफ द स्पर्म. ते असणारे ते काही शुक्रपेशी ज्या आहेत तर त्या शुक्रपेशींची मंद अशा प्रकारची हालचाल. पुढे आपल्याला सांगितलंय ॲनॉमलीज इन द स्पर्म. आता ॲनॉमली स्पर्म म्हणजे काय की शुक्रपेशी ज्या आहेत तर त्या शुक्रपेशीमध्ये विविध अशा प्रकारची व्यंग त्या ठिकाणी असतात आणि इत्यादी कारणामुळं तो असताना तो काही पुरुष जो आहे तर ते पुरुष त्या ठिकाणी स्त्री ज्या आहे तर त्या स्त्रीला अपत्य देण्यामध्ये त्या ठिकाणी बाधा ज्या आहे तर ती बाधा त्या ठिकाणी आणू शकतो. म्हणजे दोष जे आहेत तर ते स्त्रीमध्ये असू शकतात किंवा पुरुषांमध्ये त्या ठिकाणी असू शकतात. पुढे बट नाऊ with the help of advanced medical techniques like IVF, surrogacy, sperm bank, sperm bank, the childless couple can have a child. पुढे काय सांगितलेलं की IVF हे त्या ठिकाणी टेक्निक आहे. पुढे आपल्याला दिलेले IVF म्हणजे काय इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. त्याला म्हटलेले काच नलिकेतील फलन, त्याला म्हटलेले IVF. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला दिलेले सरोगसी. आता सरोगसी म्हणजे काय की भाडोत्री मातृत्व. आता भाडोत्री मातृत्व पुढे आपल्याला त्या ठिकाणी दिलेले त्यावेळेला आपण पाहणार आहे. आणि तिसरं आपल्याला सांगितलं की स्पर्म बँक, जशी सीड बँक आहे म्हणजे बियाणे बँक आहे तशी या ठिकाणी वीर्यपिढी जी आहे तर ती वीर्यपिढी इत्यादीचे काही तंत्र जे आहे तर त्या तंत्राच्या साह्यानं आता चाइल्डलेस कपल म्हणजे आपत्यहीन दाम्पत्य ज्या त्या ठिकाणी अपत्य नाही मुलं नाही अशी जे काय असणारे जे काही दाम्पत्य जे आहे तर त्या दाम्पत्यांना हे जे काय असणारे जे काही तंत्र जे आहेत कोणती तर IVF, भाडोत्री मातृत्व, वीर्यपिढी हे जे काही तंत्र जे आहे तर त्या तंत्रांच्या साह्यानं आपत्तीहीन दाम्पत्य जे आहे तर त्या आपत्तीहीन दाम्पत्यांना अपत्य प्राप्ती जे आहे तर ते अपत्य प्राप्ती त्या ठिकाणी होऊ शकते. आता ही जी काही टेक्निक्स जे आहेत कोणकोणती टेक्निक तर पहिलं आपल्याला दिलेले इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, सरोगेसी, त्याच्यानंतर स्पर्म बँक और ब्लड बँक. याच्यावर आपल्याला शॉर्ट नोट जे आहे तर त्या शॉर्ट नोट मार्च 2020ला याच्यावर असणारे काही क्वेश्चन जे आहेत तर ते क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेले. म्हणजे सर्वसाधारणपणे IVF, त्याच्यानंतर सरोगसी, स्पर्म बँक और सिमेन बँक याच्यावर असणारे 2-2, 3-3 ओळीमध्ये असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती मार्च 2020ला त्या ठिकाणी विचारलेली पहा, लक्षात ठेवा. पहिलं आपल्याला टेक्निक त्या ठिकाणी पाहायचं आहे. तर पहिलं आपल्याला त्या ठिकाणी दिलेले इन व्हिट्रो फर्टिलायझेशन और इट इज कॉल्ड ॲज द IVF. म्हणजेच त्या ठिकाणी काच नलिकेमधलं असणारं जे काही फलन जे आहे तर ते फलन आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेलं पहा. आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला फर्टिलायझेशन इन टेस्ट ट्यूब म्हणजे काच नलिका जी आहे तर त्या काच नलिकेमधलं फलन. आता काय केलं जातं इन दिस टेक्निक fertilization is brought about in the test tube and the embryo formed is implanted in the ureters of the woman at a appropriate time. हे जे काय असणार ते काय IVF टेक्निक जे आहे तर त्या IVF टेक्निकमध्ये म्हणजे काच नलिकेमधलं असणारे काही फलन हे जे काही तंत्र जे आहे तर त्या तंत्रामध्ये काच नलिकेमध्ये 2 असणारे जे काही युग्मक जे आहे तर त्या 2 युग्मकांचं काय केलं तर त्या ठिकाणी फलन जे आहे तर ते फलन त्या ठिकाणी घडून आणलं जातं आणि तयार झालेला जो काही भ्रूण जो आहे तर तो भ्रूण योग्य वेळी दाम्पत्य जे आहे तर त्या दाम्पत्यामधली असतानाची काही स्त्री जी आहे तर त्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये त्याचं इम्प्लांटेशन म्हणजे रोपण जे आहे तर ते रोपण त्या ठिकाणी केलं जातं. IVF टेक्निक इज यूज्ड फॉर हॅव्हिंग द चाइल्ड इन केस ऑफ दोज चाइल्डलेस कपल who have problem like less sperm count, obstacle in oviduct etc. पण त्या ठिकाणी काच नलिकेमधलं असणारं ते काही फलन जे आहे तर ते कधी वापरलं जातं तर आपण पाहिलेली कारण की शुक्रपेशींचं असणारं ते काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाण त्या ठिकाणी अल्प प्रमाण असेल किंवा अंडपेशी जे आहे तर त्या अंडपेशीमध्ये अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यासाठी असलेले जे काही अडथळे म्हणजे हे दोन्ही असणारे जे काही प्रॉब्लेम जे आहेत तर ते पुरुषाच्या बाबतीमध्ये स्त्रीच्या बाबतीमध्ये असे दोघांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी जर असतील आणि या कारणामुळे जर त्यांना त्या ठिकाणी आपत्य जे आहे तर ते आपत्य जर होत जर नसेल तर IVF हे तंत्र म्हणजे काच नलिकेतील फलन हे जे काही तंत्र जे आहे तर ते तंत्र वापरून ते असणारे जे काही दाम्पत्य जे आहे तर त्या दाम्पत्याला अपत्य प्राप्ती त्या ठिकाणी करता येते. दुसरं आपल्याला दिलेले सरोगसी, याला म्हटलेले भाडोत्री मातृत्व.
आता भाडोत्री मातृत्व याचा अर्थ काय की सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी याच्याबद्दलची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी घेतल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल की कशाला म्हणायचं सरोगसी किंवा भाडोत्री मातृत्व. काय दिलेले की सम वुमन हॅव प्रॉब्लेम्स इन इम्प्लांटेशन. आता काय सांगितलेले की काही असणाऱ्या ज्या काही स्त्रिया ज्या आहेत तर त्या काही स्त्रियांमध्ये गर्भाशय जे आहेत तर ते गर्भाशय त्या ठिकाणी रोपणक्षम त्या ठिकाणी नसतं, म्हणजे त्याच्यामध्ये गर्भधारणा जी आहे तर ती गर्भधारणा त्या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि सच वुमन कॅन टेक द हेल्प ऑफ द मॉडर्न रेमेडियल टेक्निक कॉल्ड ॲज द सरोगसी. आणि अशा प्रकारची स्त्री कोणती स्त्री की ज्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये गर्भधारणा त्या ठिकाणी होऊ शकत नाही किंवा तिचं गर्भाशय जे आहे तर ते रोपणक्षम नसतं, त्यामुळे अशा स्त्रियांना त्या ठिकाणी भाडोत्री मातृत्व ही जी काही आधुनिक उपचार पद्धती जी आहे तर तिची त्या ठिकाणी मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी घेता येते. आता इन दिस टेक्निक ओव्हॅसाइट इज कलेक्टेड फ्रॉम द ओव्हरी ऑफ द वुमन हॅव्हिंग प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन इन द युरेटर्स. ही जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीमध्ये काय केलं तर गर्भाशय रोपणक्षम नसलेलं, म्हणजे ज्या गर्भाशयामध्ये गर्भ जो आहे तर तो गर्भ त्या ठिकाणी रोपण होऊ शकत नाही, गर्भधारणा त्या ठिकाणी होऊ शकत नाही, अशा स्त्रीच्या अंडाशयामधून काय केलं ते अंडपेशी जी आहे तर ती अंडपेशी त्याला ओव्हेसाइट्स म्हटलेले ती अंडपेशी त्या ठिकाणी मिळवली जाते. पुढे दॅट ओव्हेसाइट in this technique oocyte is collected from the ovary of the woman having the problem in the implantation in ureters. That oocyte is fertilized in test tube with the help of the sperm collected from her husband. म्हणजे याच्यामध्ये आपण पाहिले की या पद्धतीमध्ये काय होताना दिसते की गर्भाशय रोपणक्षम नसलेली जी काही स्त्री जी आहे तर त्या स्त्रीच्या गर्भाशयामधून किंवा अंडाशयामधून अंडपेशी जी आहे तर त्या अंडपेशी त्या ठिकाणी मिळवली जाते. आणि ही जी काय अंडपेशी जी आहे तर ती अंडपेशी काच नलिकेमध्ये त्याच स्त्रीच्या असणारा जो काही पती जो आहे तर त्या पतीच्या असताना जे काही स्पर्म शुक्रपेशी जे आहे तर त्या शुक्रपेशीचा वापर करून फलन जे आहे तर ते फलन त्या ठिकाणी टेस्ट ट्यूब जे आहे तर त्या टेस्ट ट्यूबमध्ये त्या ठिकाणी घडून आणलं जातं, काच नलिकेमध्ये त्या ठिकाणी ते घडून आणलं जातं. द एम्ब्रिओ फॉर्म्ड फ्रॉम सच फर्टिलायझेशन इज इम्प्लांटेड इन द युरेटर ऑफ सम अदर वुमन हॅव्हिंग नॉर्मल युरेटर्स. आणि याच्यामधून तयार झालेला जो काही भ्रूण जो आहे तर तो भ्रूण काय केला तो दुसरी असणारा जी काही स्त्री की ज्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये अशा प्रकारचा भ्रूण जो आहे तर त्या भ्रूणाचं रोपण त्या ठिकाणी काय केलं जातं. आणि सच ए वुमन इन हुज युरेटर्स द एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इज कॉल्ड द सरोगेट मदर. आणि अशा परिस्थितीमध्ये की दुसऱ्या स्त्रीचं असणारं जे काही भ्रूण जे आहे तर ते भ्रूण काय केलं तर त्या या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्या लक्षात येता नसते की हे असणारं जे काही कपल जे आहे जोडपं जे आहे तर त्या जोडप्यांच्या आपल्या लक्षात येता नसते की अंडपेशीमधून अंडाशयामधून अंडपेशी त्या ठिकाणी मिळवली जाते. या अंडपेशीचं काच नलिकेमध्ये त्या स्त्रीचा असणारा जो काही पती जे आहे तर त्या पतीच्या शुक्रपेशीचा वापर करून त्या ठिकाणी फलन त्या ठिकाणी घडून आणलं जातं. आणि याच्यामधून तयार झालेला जो काही भ्रूण जो आहे तर तो भ्रूण काय केला तो ही जी काही स्त्री जी आहे तर त्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये रोपण जे आहे तर ते रोपण त्या ठिकाणी केलं. आणि पुढे आपल्याला म्हटलं की सच ए वुमन इन हुज युरेटर्स द एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इज कॉल्ड द सरोगेट मदर. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये ते भ्रूण जे आहे तर त्या भ्रूणाचं रोपण केलं जातं तर त्या स्त्रीला काय म्हटलेले भाडोत्री माता किंवा त्याला म्हटलेले सरोगेट मदर जे भाडोत्री माता त्या ठिकाणी म्हटलेले. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला पाहिजे स्पर्म बँक और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सिमेन बँक. ज्याला आपण त्या ठिकाणी वीर्य पिढी जी आहे तर ती वीर्य पिढी त्या ठिकाणी म्हटलेले पहा. देअर आर व्हेरियस प्रॉब्लेम्स इन द स्पर्म प्रोडक्शन ॲज मेन्शन अबाव इन केस ऑफ मेनी मेन. आता काय सांगितलेले की अनेक दाम्पत्य जे आहेत की अनेक दाम्पत्यातील असणारे जे काही पुरुष जे आहेत तर त्या पुरुषांमध्ये शुक्राणू निर्मिती जी आहे स्पर्म प्रोडक्शन जे आहे तर त्या शुक्राणू निर्मितीमध्ये वर नमूद केल्याप्रमाणे असणाऱ्या ज्या काही अडचणी ज्या आहेत तर त्या अडचणी त्या ठिकाणी असतात. सो ॲज टू हॅव द चिल्ड्रन इन केस ऑफ सच कपल्स न्यू कन्सेप्ट ऑफ द स्पर्म बँक हॅज बीन इंट्रोड्यूस. म्हणजे अशा दाम्पत्याच्या बाबतीमध्ये
अपत्य प्राप्तीसाठी वीर्यपेढी ही एक नवीन अशा प्रकारची असताना जी काही संकल्पना जी आहे तर ती संकल्पना त्या ठिकाणी पुढे आलेली. आता याच्यामध्ये काय केलं तर पहा की धिस कन्सेप्ट इज सिमिलर टू द ब्लड बँक. ही जी काही संकल्पना जी आहेत स्पर्म बँक किंवा सिमेन बँक ही जी काही संकल्पना जी आहेत जसं रक्तपेढी सारखी त्या ठिकाणी संकल्पना आहेत. रक्तपेढीमध्ये काय केलं तर रक्त त्या ठिकाणी गोळा केलात आणि ज्यांना ज्यांना ज्या ज्या गटाची रक्त गरज त्या ठिकाणी आहे तर ते त्या ठिकाणी काय केलं डिस्ट्रीब्यूट त्या ठिकाणी केलं. तशाच पद्धतीने या ठिकाणी रक्तपेढीसारखी ही त्या ठिकाणी संकल्पना त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये काय केलं तर पहा की सीमेन युजॅक्युलेटेड बाय द डिझायर्ड मेन इज कलेक्टेड आफ्टर देअर थ्रू फिजिकल अँड मेडिकल चेकअप अँड स्टोर्ड इन द स्पर्म बँक. पाहता काय केलं की वीर्य पिढीमध्ये इच्छुक असणारे जे काही पुरुष जे आहेत की ज्यांना त्या ठिकाणी सिमेन्स जे आहे तर ते सिमेन्स त्या ठिकाणी डोनेट करायचे, वीर्य जे आहे तर ते वीर्य त्या ठिकाणी द्यायचे. तर अशा प्रकारचे इच्छुक पुरुष जे आहेत तर त्या इच्छुक पुरुषांच्या सर्वंकष शारीरिक आणि इतर असणाऱ्या ज्या काही तपासण्या ज्या आहेत तर त्या तपासण्या केल्यानंतर त्यांनी रस्खलित केलेलं जे काही वीर्य जे आहे तर ते वीर्य काय केलं तर ते असणारे जे काही स्पर्म बँक जे आहेत तर त्या स्पर्म बँकमध्ये काय केलं तर साठवलं जातं. त्याच्यानंतर पुढे ॲज पर द विश ऑफ द नीडीफुल कपल ओव्हेसाइट्स ऑफ द वुमन ऑफ द कन्सर्न्ड कपल इज फर्टिलाइज बाय द IVF टेक्निक युजिंग द सेमेन्स फ्रॉम द स्पर्म बँक. म्हणजे आता इथे काय म्हटलेलं की ॲज पर द विश ऑफ द नीडीफुल कपल म्हणजे गरजवंत असणारे जे काही दाम्पत्य जे आहे तर त्या दाम्पत्याची इच्छा असेल तर अशा प्रकारचं असणारं जे काही रेत किंवा वीर्य याचा वापर करून दाम्पत्यातील असणारी जी काही स्त्री जी आहे तर त्या स्त्रीची अंडपेशी जी आहे तर ती IVF म्हणजे काच नलिकेमधलं असणारं जे काही फलन जे आहे तर या तंत्रानं काय केलं ते फलित त्या ठिकाणी केले जाते. पुढे रिझल्टंट एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इन द युरेटर्स ऑफ द सेम वुमन. आणि याच्यापासून तयार झालेला जो काही भ्रूण जो आहे तर त्या भ्रूणाचं संबंधित असणारे जे काही स्त्री जी आहे तर त्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये काय केलं तर रोपण त्या ठिकाणी केलं जातं. नेम ऑफ द सिमेन डोनर इज स्ट्रिक्टली केप्ट सिक्रेट ॲज पर द लॉ. आणि कायद्यानुसार वीर्यदाता जो आहे तर त्या वीर्यदात्याचं असणारं जे काही नाव जे आहे तर ते नाव मात्र काय केलं तर गुप्त त्या ठिकाणी ठेवलं जातं. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.